नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. हे पहा, आज तुम्ही एक स्ट्रॉंग बायची रॅली घेतली असणार आहेत. निफ्टीमध्ये आपण जे काल प्रेडिक्शन केलं होतं त्याच्यानुसार एक मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग बायची रॅली आली. ही बायची रॅली आपण काल प्रिडिक्ट केली होती की ती रॅली एक्झॅक्टली काय येणार आहे आणि एक्झॅक्टली ती रॅली सुरू होते 24,800 ह्या मेन सपोर्टनं, जो की आपण काल सपोर्ट मार्क केला होता. आपण काल बघितलं की कालच्या आपण लाईव्हमध्ये हे सांगितलं होतं की 24,800 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. आपण चार्टला बघतो सध्या हा 24,800 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. हा सपोर्ट ब्रेक होणं तितकंसं सोपं नाही आहे. जर हा सपोर्ट ब्रेक होत असला असता तर आज मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग सेलिंग बघायला भेटली असती, पण तो सपोर्ट आज ब्रेक झाला नाही. कारण मार्केटमध्ये सध्या बेरीजचं वातावरण थोडंसं कमी झालेलं आहे आणि आजपासून मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग बायची रॅली सुद्धा येऊ शकते किंवा आज त्याची आपण एक स्ट्रॉंग बाईंग भेटलेली. आता निफ्टी एक अप ट्रेंडला होता, अप ट्रेंड रूपांतर डाऊन ट्रेंडला बनलं होतं आणि डाऊन ट्रेंडमध्ये सध्या निफ्टी आहे. जर निफ्टी आपण ट्रेंड चेक केला टाइम फ्रेम डेवरती आपण सध्या आहोत. टाइम फ्रेम डेवरती एक निफ्टी एक स्ट्रॉंग डाऊन ट्रेंडच्या रॅलीमध्ये. आता स्ट्रॉंग डाऊन ट्रेंडच्या रॅलीमध्ये एका मेजर सपोर्टला जो की 24,800चा सपोर्ट आहे, जो एक सायकोलॉजिकल एक सपोर्ट आहे. ह्या सायकोलॉजिकल सपोर्टवरती एक्झॅक्टली कालची आणि आजची बघा, कालची स्ट्रॉंग सेलिंग आणि आजची स्ट्रॉंग बाईंग या दोन कॅन्डल मिळून मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग बुलिश पॅटर्न तयार केला गेलेला आहे. या पॅटर्नचं नाव आहे एक बुलिश हरामी. बुलिश हरामी नावाचा पॅटर्न कालच्या आणि आजच्या ह्या दोन कॅन्डलच्या क्लोजिंगनं मार्केटमध्ये बनतो. याचा अर्थ उद्यापासून मार्केटचं रिव्हर्सल हे निश्चित म्हणायला हरकत नाही. पण कधी आपण बुलिश हरामी पॅटर्न टाइम फ्रेम डेवरती बघायला भेटलेला आहे, पण तो कधी एक स्ट्रॉंग अपट्रेंड रॅली यायचा असेल तर 25,140च्या लेवलनं मार्केटचे जे आपण दोन कॅन्डल बघून जो पॅटर्न दिला का, या पॅटर्नचा हाय ब्रेक होणं खूप महत्वाचं आहे. जर स्ट्रॉंग सेलची रॅली यायची असेल तर त्याचा लो होणं सुद्धा एक खूप गरजेचं आहे. जर मार्केटमध्ये इथून पुढे जर स्ट्रॉंग बायची रॅली यायची असेल तर 25,140च्या वर उद्याची क्लोजिंग जायला पाहिजे. जर उद्या मार्केटची क्लोजिंग, याचा अर्थ जर उद्या निफ्टीची क्लोजिंग ही 25,140च्या वर जर झाली, याचा अर्थ इथनं पुढे एक निफ्टी अपट्रेंडमध्ये आलेला आहे, याचा आपण त्या ठिकाणी एक निश्चित करू शकतो. ठीक आहे, आपण हा डे टाइम फ्रेम तर बघितलेला आहे. आता डेवरती आपण पाहतो की स्ट्रॉंग सपोर्टच्या ठिकाणी एक पॅटर्न दिला गेला, पण त्या पॅटर्नचं कन्फर्मेशन अजून भेटते गेलं नाही. याचं कन्फर्मेशन भेटणार आहे ते 24,140 हा रेजिस्टन्स ब्रेक जेव्हा होणार आहे त्याच्यानंतरच हा एक रिव्हर्सल त्या ठिकाणी बघायला मिळू शकतो. तत्पूर्वी आपण टाइम फ्रेम 15 मिनिटावरती येऊ. आजची मार्केटची क्लोजिंग एक्झॅक्टली कोणत्या ठिकाणी झाली आणि एक्झॅक्टली का झाली, आपण त्याचा थोडा एक सविस्तर एक अभ्यास करूया. ठीक आहे, ठीक आहे. आज मार्केटमध्ये काय घडलं, ओपनिंग जी होती टाइम फ्रेम 15 मिनिटावरती आजची ओपनिंग आपण चेक करू. आजची ओपनिंग आपण तर बघूया. मार्केटमध्ये कालची जी क्लोजिंग होती त्याचा आपण थोडासा एक अभ्यास करू. आपण जो कालही बघितला होता, काल मार्केटच्या क्लोजिंगला एक ट्विझर बॉटमचा पॅटर्न दिला गेला होता. या दोन कॅन्डल मिळून एक ट्विझर बॉटम नावाचा पॅटर्न त्या ठिकाणी मार्केटमध्ये एक दिला गेला होता. बघा, ह्या दोन कॅन्डलचा बॉटम एक बऱ्यापैकी सेमच आहे. या दोन कॅन्डलनं काल ट्विझर बॉटम हा एक स्ट्रॉंग बुलिश पॅटर्न आहे. आपण काल मार्क केला होता की हा एक ट्विझर बॉटम आहे. ट्विझर बॉटम हा एक स्ट्रॉंग बुलिश पॅटर्न काल मार्केटच्या क्लोजिंगच्या वेळेस दिला होता. जवळपास दुपारी 1:30 नंतर हा पॅटर्न दिला गेला आणि त्या पॅटर्नचं कन्फर्मेशन हे दिलं गेलं होतं. ते कन्फर्मेशन भेटलं होतं मार्केटच्या क्लोजिंगच्या वेळेस. म्हणजे मार्केटची 3:15 वाजता जी कॅन्डल बनली होती त्या कॅन्डलनं हे मार्केटचं एक स्ट्रॉंग बुलिश पॅटर्न दिला गेला होता, त्याचं कन्फर्मेशन हे भेटलं होतं. आता आजची ओपनिंग जर बघायला गेलं तर आजची ओपनिंग ही थोडीशी गॅपअप आहे. ओपनिंग गॅपअप आहे आणि पहिल्याच कॅन्डलमध्ये एक स्ट्रॉंग सेलिंग आली होती. आता कालची क्लोजिंग ही ट्विझर बॉटम म्हणला होता स्ट्रॉंग बाईंग आहे, त्याचं कन्फर्मेशन काल भेटलं होतं. म्हणजे कालचे पॅटर्न आज कंटिन्यू झालेत. आज मार्केटमध्ये हे स्ट्रॉंग बायची रॅली याचं कारण काय, तर कालचे जे पॅटर्न होते का, हे पॅटर्न आज कंटिन्यू झालेत. तर आपण कालचे ते 2 पॉईंट जोडून 1 पॉईंट आणि 2 पॉईंट, ज्या ठिकाणी निफ्टी एका रिट्रेसच्या मूडमध्ये होता, ज्यावेळेस निफ्टीमध्ये रिट्रेस घडला होता, तो रिट्रेस आणि तो पॅटर्न चालू ह्या दोन सपोर्टला बनवून जरी आपण ट्रेललाईन एक मार्क केली असेल तरी एक्झॅक्टली त्या ट्रेललाईनचा सपोर्ट घेतच निफ्टीमध्ये आजची मुवमेंट बघायला एक मिळाली. ही होती आपली एक स्ट्रॉंग एक अपट्रेंडची ट्रेंडलाईन. आता आज निफ्टीमध्ये टाइम फ्रेम 5 मिनिटांमध्ये
टाइम फ्रेम 5 मिनिटांमध्ये जेव्हा प्राइस ओपन झाली होती का, टाइम फ्रेम 5 मिनिट घेऊ आणि आजची ओपनिंग कॅन्डल काय होती, स्ट्रॉंग सेलिंग कॅन्डल आहे. ओपनिंग कॅन्डल आहे, स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल आहे, स्ट्रॉंग सेलिंग आलेली आहे. जर कालची ट्रेंड लाईन जर तुम्ही चार्टवरती मार्क केलेली असेल तर तुम्हाला एक्झॅक्टली कालच्या त्या ट्रेंड लाईनवरती ही आहे अप ट्रेंडची ट्रेंड लाईन. त्या अप ट्रेंडच्या ट्रेंड लाईनवरती एक्झॅक्टली आजही हॅमर नावाचा एक स्ट्रॉंग पॅटर्न दिला गेलेला आहे. पॅटर्न दिला गेला हॅमरचं कन्फर्मेशन दिलं गेलं होतं. कन्फर्मेशन नंतर प्राइस रिट्रेस झाली होती. हॅमरचा पॅटर्न दिला, त्याचा कन्फर्मेशन भेटलं होतं आणि कन्फर्मेशन नंतर प्राइस काय होते, एक रिट्रेस होते. रिट्रेस नंतरही तुम्हाला त्या ठिकाणी एक स्ट्रॉंग बायची संधी मिळते. त्याचा हाय जसा ब्रेक होईल तुम्ही एंट्री घेतली असेल तरी आज कंटिन्यू ती किंमत काय होती, एका अप ट्रेंडच्या झोनमध्ये बघायला भेटली होती. ठीक आहे, आता आजचं घडलं, आज किंमत स्ट्रॉंग अप ट्रेंडला आहे. जर उद्या काय होणार आहे याचा अंदाज घ्यायचा असेल तर आपल्याला आज टाइम फ्रेम 5-15 मिनिटावर द्यावं लागणार आहे. आता सध्याचा चार्ट तो आहे निफ्टीचा आहे आणि टाइम फ्रेम 15 मिनिट आहे. सध्या निफ्टीवरती टाइम फ्रेम 15 मिनिटावरती एक ट्रेंड कोणता चालू आहे, कारण काल दुपारी 1:30 वाजल्यापासून बघा, काल दुपारी म्हणजे सोमवार संध्याकाळी दुपारी 1:30 वाजल्यापासून ते आजची क्लोजिंगपर्यंत मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग अप ट्रेंड एक बघायला मिळतोय. कारण स्ट्रॉंग अप ट्रेंड तो आहे आणि हा अप ट्रेंड जर कंटिन्यू होत असेल तर प्राइस काय होणार आहे, उद्या एक स्ट्रॉंग अप ट्रेंडमध्ये एक मिळू शकते. परंतु किमतीमध्ये आज सायकोलॉजिकल एक रेजिस्टन्स होता, तो होता 25,000चा. 25,000 एक सायकोलॉजिकल एक रेजिस्टन्स आज निफ्टीने बार केलेला आहे. कारण तो सायकोलॉजिकल रेजिस्टन्स मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग सेलिंग पण देऊ शकतो. आज मार्केटनं स्ट्रॉंग सेलिंग द्यायचा प्रयत्न केला गेला होता, पण एक्झॅक्टली अप ट्रेंडच्या ट्रेंडलाईननं त्या ठिकाणी एक स्ट्रॉंग बाईंग आलेली आहे. म्हणजे 25,000 हा एक रेजिस्टन्स आज निफ्टीमध्ये ब्रेक केलेला आहे. 25,000 ही एक सायकोलॉजिकल लेवल आहे. 25,000 जी सायकोलॉजिकल लेवल आहे जी खूप महत्त्वाची आहे, ती लेवल आज मार्केटमध्ये ब्रेक केली आणि आजची क्लोजिंग एक्झॅक्ट त्या 25,000च्या वर देऊन क्लोज झालेली आहे. आजची क्लोजिंग 25,000च्या वर येऊन क्लोज झालेली आहे. याचा अर्थ टाइम फ्रेम 15 मिनिटावरती मार्केटमध्ये शेवटच्या क्लोजिंगमध्ये एक पॅटर्न दिला, त्याचा हाय दिला आणि प्राइस अप ट्रेंडमध्ये. आता हे मार्केटच्या क्लोजिंगचा जो पॅटर्न आहे का, कोणता पॅटर्न आहे, डोजी बनला आहे. मार्केटच्या क्लोजिंगच्या वेळेस पॅटर्न दिला गेलेला आहे, तो डोजी पॅटर्न दिला गेलेला आहे. डोजी म्हणजे ट्रेंड चेंजर आणि ट्रेंड रिव्हर्सल. एक्झॅक्टली करेक्टिव्ह व्ह्यूच्या शेवटी तो डोजी पॅटर्न दिलेला आहे. आता जे आपले क्लासचे विद्यार्थी आहेत का, त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे की डोजी पॅटर्न दिला म्हणजे एक्झॅक्टली काय होतं. एक्झॅक्टली करेक्टिव्ह व्ह्यूच्या शेवटी डोजी पॅटर्न दिला गेला आणि त्या डोजीचा जसा हाय ब्रेक होतो तसा त्या ठिकाणी आपण बायची एंट्री घेतो किंवा त्या ठिकाणी एक एंट्रीचं कन्फर्मेशन मिळतं आणि आज किंमत काय होते, एक स्ट्रॉंग अप ट्रेंडच्या वेमध्ये एक चालू आहे सध्या. आणि आजची जी क्लोजिंग आहे ही आजची क्लोजिंग हे स्ट्रॉंग बुलिश मार्केटचे आहे. म्हणजे स्ट्रॉंग बाईंग आजच्या क्लोजिंगला त्या ठिकाणी म्हणजे बायर्स ॲक्टिव्ह आहेत. जर आज मार्केटच्या क्लोजिंगला स्ट्रॉंग बायर्स ॲक्टिव्ह असेल तर उद्या निफ्टीची ओपनिंग ही गॅपअप होणार आहे. जर आजच्या मार्केटच्या शेवटच्या क्षणापर्यंत मार्केट क्लोजिंग होईपर्यंत स्ट्रॉंग बाईंग ॲक्टिव्ह आहे ना, कारण शेवटची कॅन्डल आहे ही स्ट्रॉंग बाईंग आहे. ओपन ह्या कॅन्डलचं सेम आहे, प्राइस ओपन होताच या ठिकाणी स्ट्रॉंग बाईंग ॲक्टिव्ह होते. याचा अर्थ ह्या कॅन्डलमध्ये एक स्ट्रॉंग बायर्स ॲक्टिव्ह आहेत. त्या स्ट्रॉंग बायर्स ॲक्टिव्ह असूनही मार्केटमध्ये उद्याची ओपनिंग ही गॅपअप ओपनिंग होऊ शकते. जर सपोज उद्याची ओपनिंग ही जर गॅपअप झाली तर मार्केटमध्ये किंमत वाढताना सर्वात पहिला हा महत्त्वाचा रेजिस्टन्स असणार आहे, तो म्हणजे 25,140च्या लेवलचा. 25,140 हा सर्वात महत्त्वाचा एक अडथळा आहे. 140 घ्या किंवा तुम्ही 150 घ्या, काय हरकत नाही. म्हणजे 25,150 लेवल आपण मानू शकतो. म्हणजे 25,150 हा मार्केटचा सर्वात महत्त्वाचा एक अडथळा आहे. तो अडथळा जोपर्यंत ब्रेक होत नाही मार्केटमध्ये तोपर्यंत स्ट्रॉंग अपट्रेंडची रॅली येणार नाही. आता 25,150 म्हणजे जवळपास आजपासून एक जवळपास 100 ते 150 पॉईंटची रॅली आहे. ही 100 ते 150 पॉईंटची रॅली जर तुम्हाला कॅप्चर करायची असेल तर आज सांगितलेलं हे मार्केटचं प्रेडिक्शन हे तुम्हाला उद्या मार्केटमध्ये इम्प्लिमेंट करावं लागणार आहे. आज जे काही आपण प्रेडिक्शन आता सांगणार आहोत याचा उपयोग तुम्ही उद्या मार्केटमध्ये केला तर तुम्हाला ही 100 ते 150 पॉईंटची रॅली मार्केट सुरू होताक्षणी तुम्हाला पाहायला मिळू शकते किंवा तुम्ही या ठिकाणी तो ट्रेड घेऊ शकताय. जर ओपनिंग गॅपअप होत असेल, ओपनिंग गॅपअप किती, जर 100 पॉईंटची ओपनिंग होत असेल, 150 पॉईंटची ओपनिंग होत असेल तर ती किंमत 25,150च्या दरम्यान किंमत जाऊन द्यायची. जर 25,150च्या आसपास किंमत जर येत असेल, जर ह्या 25,150च्या आसपास एखादा स्ट्रॉंग बेरिसचा पॅटर्न दिला जात असेल, स्ट्रॉंग बेरिस
चा एखादा पॅटर्न जर दिला जात असेल तर आपण या ठिकाणी एक शॉर्टची एंट्रीचा विचार करायचा. पण कधी 25,150च्या लेवलला 25,150च्या लेवलला जर स्ट्रॉंग बेरीजचा पॅटर्न दिला जात असेल तर आपण त्या ठिकाणी एक एंट्री घ्यायची स्ट्रॉंग बेरीजची. ही किंमत खाली येणार आहे. जर त्या किंमत जर खाली येत असेल तर तो डाऊन ट्रेंड आहे का सध्या? नाही, किंमत अप ट्रेंड आहे सध्या. आज किंमत वाढते, अप ट्रेंड आहे. जर किंमत खाली येत असेल तर ती कदाचित एक करेक्टिव्ह असू शकते. म्हणजे आपण त्या करेक्टिव्हचा सुद्धा एक उद्या लाभ घेऊ शकतो मार्केटच्या ओपनिंगमध्ये. पण ओपनिंग ही स्ट्रॉंग गॅप अप झाली पाहिजे 100-125 पॉईंटच्या वर. ही आजची ओपनिंग. उद्याची ओपनिंग झाली तर तुम्ही एक स्ट्रॉंग बेरीजचा पॅटर्न जोपर्यंत 25,150च्या जो आसपास दिला असेल तर तुम्ही स्ट्रॉंग शॉर्टची एंट्री घेऊ शकताय. याचा अर्थ तुम्ही पुढची एंट्री मार्केटमध्ये घेऊ शकताय त्या लेवलवरती. आता जे क्लासमध्ये टेक्निकली तुम्हाला शिकवलं गेलं तुम्ही याचा वापर करूनच एंट्री घ्यायचे. अंदाज पंचे डोळे झाकून एंट्री कधी पण घ्यायची नाही. शिकवले गेलेले पॅटर्न आणि त्याचे नियम, हे नियम वापरूनच तुम्ही एंट्रीचा विचार करायचा. विकता नियम असेल किंवा ते एंट्रीचा नियम असेल, जे काही नियम आपण क्लासमध्ये सांगितले डिस्कस केलेत याचा उपयोग घेऊनच वापर करूनच तुम्ही त्या ठिकाणी एंट्रीचा विचार करायचा. ठीक आहे. आता एंट्री जर आपण त्या ठिकाणी स्ट्रॉंग बेरीजची घेत असेल तर ही किंमत रिट्रेस होणार आहे. ही प्राइस रिट्रेस किती होऊ शकते? तर ती प्राइस रिट्रेस होऊ शकते या अप ट्रेंडच्या ट्रेललाईनच्या जवळ. ही अप ट्रेंडची ट्रेललाईन आहे. ह्या ट्रेललाईनच्या आसपास जर ती प्राइस येत असेल तर या ठिकाणी तुम्हाला तो शॉर्टचा ट्रेड एक्झिट करायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला बायच्या ट्रेडचा प्लॅन करायचा आहे. आता बायचा ट्रेड एक्झॅक्टली प्लॅन कुठे करायचा आहे? 25,000च्या लेवलला. जर किंमत 25,000च्या लेवलला येत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी एक स्ट्रॉंग बायचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. जर प्राइस वापस ओपनिंग गॅप अप असेल, एखादा स्ट्रॉंग बेरीजचा पॅटर्न जर दिला जात असेल आणि किंमत जर खाली येत असेल तर या झोनमध्ये तुम्हाला एक बायचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. आता बायचा ट्रेड मी प्लॅन का करतोय? कारण एक्झॅक्टली ती अशी एक महत्त्वाची लेवल आहे जिथून स्ट्रॉंग बायर्स ॲक्टिव्ह होत आहेत. आज मार्केटमध्ये जर हा विचार केला, टाइम फ्रेम आहे सकाळी 9:30 वाजता. सकाळी 9:30 वाजता एक्झॅक्ट या ट्रेललाईनपासूनच स्ट्रॉंग बाईंग ॲक्टिव्ह होतात. याच्यानंतर हे कॅन्डल आहे एक्झॅक्ट त्या ट्रेललाईनच्या आसपास सकाळी 10:15 वाजता एक्झॅक्ट त्या ट्रेललाईनच्या आसपासच एक स्ट्रॉंग बायर्स ॲक्टिव्ह होतात. एक प्राइस रिट्रेस आलती, रिट्रेस नंतरही त्या ट्रेललाईनच्या आसपासच दुपारी 1:45 वाजता या ठिकाणी एक स्ट्रॉंग बाईंग ॲक्टिव्ह झाली आणि मार्केटच्या क्लोजिंगला दुपारी 2:45च्या दरम्यान एक्झॅक्टली त्याच दरम्यान एक स्ट्रॉंग बायर्स ॲक्टिव्ह होतात. याचा अर्थ जर उद्या प्राइस ह्या अपट्रेंडच्या ट्रेललाईनच्या आसपास जर येत असेल, बघा उद्या जर ही प्राइस ह्या अपट्रेंडच्या ट्रेललाईनच्या आसपास जर येत असेल तर या झोनमध्ये मला सुद्धा एक स्ट्रॉंग बायची संधी शोधायची. सिम्पलमध्ये जे मार्केटमध्ये आज घडले गेले का याची म्हणजे हेच उद्या सुद्धा होऊ शकतं. मार्केटमध्ये आज एक्झॅक्टली त्या ट्रेललाईनच्या आसपासच एक स्ट्रॉंग बायर्स ॲक्टिव्ह होत आहेत. उद्या पण एक्झॅक्ट त्या ट्रेललाईनच्या आसपास एक स्ट्रॉंग बायर्स ॲक्टिव्ह होऊ शकतात. जर तुम्हाला शॉर्टचा ट्रेड नाही भेटला, जर ओपनिंग फ्लॅट असेल, ओपनिंग गॅप अप नाही झाली, ओपनिंग जर फ्लॅट झाली किंवा ओपनिंग जर गॅप डाऊन होत असेल आणि किंमत ह्या ट्रेललाईनच्या आसपास जर येत असेल, जो की आपण अपट्रेंडचे मार्क केले, त्याच्या दरम्यान एखादा स्ट्रॉंग बुलिशचा पॅटर्न दिला जात असेल तर आपल्याला या ठिकाणी एक स्ट्रॉंग बायची संधी घ्यायची. लेवल खूप महत्त्वाची आहे. तुम्ही चार्टवरती तुमच्या निफ्टीच्यावरती टाइम फ्रेम 15 मिनिटवरती ही ट्रेंड लाईन एक ती मार्क करून घ्या. टेक्निकली आपण जे काही पॅटर्न आतापर्यंत शिकलो का, टेक्निकली आपण बायचा विचार करतोय एक्झॅक्ट त्या ट्रेंड लाईनवरती, कारण याचे सगळे हे प्रूफ आहेत. त्याच ट्रेंड लाईनला जशी जशी किंमत येते त्या ठिकाणी एक स्ट्रॉंग बायर्स ॲक्टिव्ह होतात. उद्या पण तेच होणार आहे. जर त्या ट्रेंड लाईनच्या आसपास जर प्राइस देत असेल तर उद्या पण तिथनं स्ट्रॉंग बायर्स ॲक्टिव्ह होऊ शकतात. पण कधी पॅटर्न दिला गेला आणि त्याचं कन्फर्मेशन भेटलं गेलं तर इथं आपण एक स्ट्रॉंग बायची एंट्री, जर बायची एंट्री उद्या 25,000च्या लेवलला घेत असेल तर आपल्याला तो ट्रेड एक्झिट करायचा आहे तो 25,150च्या लेवलला. आता 25,150च्या लेवलला आपण तो ट्रेड काय एक्झिट करणार आहे? जी रेड लाईन आपण चार्टला सध्या मी मार्क केली का, हे 25,150च्या लेवलचे आहे. हे 25,150 ही लेवल खूप महत्त्वाची असणार आहे. कारण एक्झॅक्टली काही दिवसापूर्वी म्हणजे 7 ऑक्टोबरला तेथूनच एक स्ट्रॉंग सेलिंग सुरू झाली. म्हणजे काल निफ्टीमध्ये ओपनिंग गॅप अप झाल्यानंतर एक्झॅक्टली 25,150च्या लेवलपासूनच मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड बघायला भेटला होता. आहे हा बघा एक्झॅक्ट ती लेवल कोणती आहे? ओपनिंग गॅप अप होती आहे. जे फ्रायडेची क्लोजिंग आणि मंडेची ओपनिंग म्हणजे कालची ओपनिंग, ही ओपनिंग गॅप अप असून पण या ठिकाणी हाय प्राईसचं रिजेक्शन घडलं होतं, एस्पायर घडला होता. तो एस्पायर घडला, ती लेवल आपण ट्रॅक केली तर ती होती 25,150च्या जवळची.
म्हणजे मार्केटमध्ये 25,150 या ठिकाणी एक स्ट्रॉंग बेरिस किंवा एक ठिकाणी एक स्ट्रॉंग सेलर्स त्या ठिकाणी एक ऍक्टिव्ह आहेत. जर उद्या पण प्राइस त्या लेवलपर्यंत जात असेल तर तिथनं एक तुम्हाला एक स्ट्रॉंग सेलिंग बघायला मिळणार आहे. पण कधी मार्केट हे ओपन होताच, पण सेकंड हाफमध्ये 10-11 वाजल्यानंतर जर 25,150 ही जर लेवल ब्रेक होत असेल तर बघा, जर मार्केटमध्ये उद्या दुपारी 10 नंतर किंवा 11-12 नंतर किंवा सेकंड हाफमध्ये जर 25,150 ही जर लेवल ब्रेक झाली, म्हणजे उद्या आपण ओपनिंग गॅपडाऊन झाली किंवा ओपनिंग ही फ्लॅट झाली याचा अंदाज घेतला तर उद्या ही 25,150 ही लेवल एक 10-11च्या आसपास उद्या ब्रेक होऊ शकते. जर ही लेवल उद्या ब्रेक होत असेल तर मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग बुलरन येऊ शकतो. आता स्ट्रॉंग बुलरन काय येऊ शकतो, कारण ती एक अशी लेवल आहे जिथूनच काल एक स्ट्रॉंग सेलर्स ऍक्टिव्ह झाले होते. आहे हिथून एक स्ट्रॉंग सेलिंग ऍक्टिव्ह होते. हा एक स्ट्रॉंग सेलिंग झोन आहे. जर ह्या सेलिंग झोनवरती मात होत असेल, म्हणजे हीच लेवल 25,150 ची लेवल जर उद्या स्ट्रॉंग एखाद्या बुलिश कॅन्डलनं किंवा एखादी फुलबॉडी कॅन्डल असेल ज्याचा कलर हिरवा असेल, जर एखाद्या ग्रीन कॅन्डलनं किंवा स्ट्रॉंग बायर्सनं हा जर एक स्ट्रॉंग बेरिज झोन जर ब्रेक होत असेल त्याचा रिटेस्ट जर होत असेल तर तिथनं एक स्ट्रॉंग बायची किंवा एक अपट्रेंडची मुवमेंट उद्या मार्केटमध्ये मला बघायला मिळणार आहे. आणि आजच्यापेक्षा बघा, जर 25,150 ही लेवल जर उद्या ब्रेक होत असेल तर आज जी मुवमेंट आली का, आजच्यापेक्षा उद्या स्ट्रॉंग अपट्रेंडची मुवमेंट मार्केटला येऊ शकते. तर उद्या एक शॉर्टकडे विचार न करता फक्त बाईंगचा विचार केला तरी मार्केटमध्ये काय हरकत नाही. कधीपर्यंत, जोपर्यंत आज आपण जी ट्रेल लाईन मार्क केली का अपट्रेंडची, जोपर्यंत ही ट्रेल लाईन ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला हा स्ट्रॉंग पॉझिटिव्ह व्ह्यू ठेवायचा आहे. कारण ही खूप महत्वाची आहे, कारण ही स्ट्रॉंग अपट्रेंड आहे आणि त्या अपट्रेंडचा सपोर्ट घेऊनच आज किंमत काय होते मार्केटमध्ये वाढते. जोपर्यंत ही ट्रेल लाईन ब्रेक होऊ शकत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग बायर्स ऍक्टिव्ह राहणार आहेत. उद्या शक्यता आहे की हा स्ट्रॉंग सेलिंग झोन सुद्धा ब्रेक होण्याची उद्या खूप दाट शक्यता वाटते. कारण मार्केटमध्ये जशी आज रॅली आली याचा म्हणजे जशी आज रॅली का तशी उद्या मार्केटमध्ये सुद्धा एक स्ट्रॉंग बायरची सुद्धा रॅली येऊ शकते आणि तो झोन ब्रेक होऊ शकतो. जर उद्या तो झोन ब्रेक होत असेल तर 25,400च्या लेवलपर्यंत एक निफ्टीमध्ये एक स्ट्रॉंग अपट्रेंड बघायला मिळणार आहे. आता तो स्ट्रॉंग अपट्रेंड का बघायला मिळणार आहे, एक्झॅक्टली काय असं घडणार मार्केटमध्ये, कारण याचं उत्तर पाहिजे असेल तर तुम्ही एक फ्रायडेला एक्झॅक्टली मार्केटमध्ये काय घडलं, फ्रायडेची ओपनिंग काय होती, ओपनिंग गॅप डाऊन आहे. आपण जे काही बघतो का हे टेक्निकली बघतो. आपण सध्या आपण कुठल्या ठिकाणी एक प्रेडिक्शन लावत नाही, टेक्निकली मार्केटमध्ये चार्टला जे काही घडलं का याचा अंदाज घेऊनच उद्याचं प्रेडिक्शन किंवा उद्याचा अंदाज आपण वर्तवतोय. फ्रायडेला किंवा त्या शुक्रवारी ओपनिंग गॅप डाऊन होती आणि एक्झॅक्टली तीच एक लेवल आहे 25,150, ती लेवल ब्रेक केली नाही. 25,150 ही लेवल ब्रेक न करता एक्झॅक्टली त्याच लेवलचा सपोर्ट घेऊन मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग बायर्स ऍक्टिव्ह झाले होते, आहे ना. ओके, अपट्रेंड दिसतो तुम्हाला. हा टाइम फ्रेम 15 मिनिटं आहे. टाइम फ्रेम 15 मिनिटावरती ना मार्केटमध्ये फ्रायडे सकाळी ना एक 9:30 वाजता एक स्ट्रॉंग बायर्स ऍक्टिव्ह, किंमत वाढली ना या ठिकाणी एक स्ट्रॉंग बाईंग ऍक्टिव्ह झाली होती आणि एक 25,400च्या लेवलपासून म्हणजे 25,480 या लेवलपासून मार्केटमध्ये स्ट्रॉंग सेलिंग सुरू झाली. या ठिकाणी स्ट्रॉंग बाईंग ऍक्टिव्ह झाली होती. जर उद्या तोच म्हणलं मी की जर उद्या हा सेलिंग झोन जर ब्रेक होत असेल, जर उद्या प्राइस सस्टेन झाली, प्राइस सस्टेन होणं खूप महत्वाचं आहे. प्राइस सस्टेन होणं हे खूप महत्वाचं आहे. जर उद्या प्राइस 25,150च्या वर जर सस्टेन होत असेल तर मार्केटमध्ये उद्या स्ट्रॉंग अपट्रेंडची रॅली बघायला मिळणार आहे आणि 25,450 लेवल तुम्ही त्या ठिकाणी ॲज अ टार्गेट घेऊ शकता. 25,450 किंवा 25,400 लेवल तुम्ही त्या ठिकाणी मार्केटमध्ये उद्या एक स्ट्रॉंग बाय झोनमध्ये म्हणजे तिथपर्यंत एक स्ट्रॉंग बायर्स ऍक्टिव्ह होऊ शकतात. म्हणजे मार्केटमध्ये जवळपास 250 पॉईंटची रॅली उद्या येऊ शकते. 25,650 ब्रेक केल्यानंतर एक 250 पॉईंटची रॅली मार्केटमध्ये उद्या एक पॉसिबल होऊ शकते. पण ते कधी, जर 25,150 ही लेवल जर मार्केटमध्ये सस्टेन राहिली तर ही अपट्रेंडची रॅली उद्या तुम्हाला बघायला मिळू शकणार आहे. ठीक आहे, हे झालं आपल्या सध्या एक प्रेडिक्शन निफ्टीवरती. आता हे प्रेडिक्शन तुम्हाला उद्या इम्प्लिमेंट करायचे आहेत. त्यासाठी आपण टाइम फ्रेम जरा 5 मिनिटावरती आहे बघा, कारण हे आपण सध्या मार्क केलं की ओपनिंग गॅपडाऊन झाली
ओपनिंग जरी गॅपडाऊन झाली तर ह्या सपोर्टच्या आसपास जर की ओपनिंग गॅपडाऊन जरी झाली ना मार्केटमध्ये तरी स्ट्रॉंग सेलिंग मध्ये याचं काय म्हणजे येऊ शकणार नाही, कारण जोपर्यंत ती किंमत ह्या अपट्रेंडच्या ट्रेनवरती आहे. जर तुम्हाला बायची एंट्री घ्यायची असेल जर ओपनिंग गॅपडाऊन झाली आणि ती ओपनिंग जर ह्या ट्रेनलाईनच्या जर खाली होत असेल, जर ओपनिंग गॅपडाऊन झाली आणि ती ओपनिंग गॅपडाऊन जर ट्रेनलाईनच्या खाली होत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी एक वेट करायचे, लगेच तुम्ही शॉर्टची एंट्रीचा विचार करायचा नाही. जर या झोनमध्ये ओपनिंग गॅपडाऊन होत असेल तर लगेच तुम्हाला एक शॉर्टची एंट्रीचा विचार करायचा नाही, कारण त्या किमतीला अगोदर ह्या ट्रेनलाईनवरती येऊ द्या. त्या ठिकाणी ट्रेड होत असेल तर तुम्ही बायच्या एंट्रीचा विचार कराय. जर ओपनिंग फ्लॅट असेल किंवा थोडीशी गॅपडाऊन असेल आणि एक्झॅक्ट त्या ट्रेनलाईनचा सपोर्ट घेऊन जर प्राइस उद्या वाढत असेल तर उद्या स्ट्रॉंग बायची एंट्री तुम्ही त्या ठिकाणी हे घेऊ शकताय. जर 25,150 ही लेवल सस्टेन झाली तर एक स्ट्रॉंग बायची मुवमेंट किंवा रॅली मार्केटमध्ये उद्या बघायला मिळणार आहे. ते झालं. किंवा जर ती किंमत 25,000च्या लेवलला जर असेल, जर ती किंमत 25,000च्या लेवलला असेल, तिथे सस्टेन होत असेल, तिथून तुम्हाला एक बाउन्स बॅक बघायला मिळू शकतो, जो की 25,000 ते 25,150 ह्या 150 पॉईंटमध्ये तुम्हाला एक मार्केटमध्ये एक रॅली बघायला मिळणार आहे. 150 पॉईंट तरी ते असणार आहे. तिथून तुम्हाला एक प्रॉफिट बुकिंग सुद्धा तुम्ही केलं पाहिजे. तुमचे प्रॉफिट तुम्ही त्या ठिकाणी सेव्ह केलं पाहिजे, कारण ते एक अशी एक महत्त्वाची लेवल आहे जिथनं एक स्ट्रॉंग सेलिंग आजही ऍक्टिव्ह झाली होती आणि कालही त्या ठिकाणी एक स्ट्रॉंग सेलिंग ऍक्टिव्ह झाली होती. आता टाइम फ्रेम 5 मिनिटावरती आपण येऊया. टाइम फ्रेम 5 मिनिटावरती एक्झॅक्टली तोच आहे. त्याच ट्रेनचा सपोर्ट घेत किंमत आज काय होते, अप ट्रेनला वाढते. किंमत ओपनिंग गॅपडाऊन झाली 24,970च्या लेवलला ओपनिंग होत असेल, म्हणजे 30 पॉईंट नाही 40 पॉईंट ओपनिंग जर गॅपडाऊन झाली ना, 24,970 980 लेवलला ओपनिंग गॅपडाऊन झाली तर तुम्ही त्या ठिकाणी एक स्ट्रॉंग बायची संधी घेऊ शकताय, कारण त्या ट्रेनपासूनच एक स्ट्रॉंग बाईंग उद्या ऍक्टिव्ह होऊ शकते. ठीक आहे. आणि स्ट्रॉंग बेरीज झोन आहे तो म्हणजे 25,150च्या दरम्यानचा एक स्ट्रॉंग बेरीज झोन उद्या बनलेला आहे. आता निफ्टीचं प्रेडिक्शन उद्या आपण एक्झॅक्टली बघूया मार्केटमध्ये इम्प्लिमेंट होतं का, आणि तुम्ही पण याचा थोडा विचार करा. हे प्रेडिक्शन तुम्ही चार्टवरती ट्रेड लाईन, हॉरिझॉन्टल लाईन किंवा जे काही इंडिकेटर आहेत का ते इंडिकेटर वापरून तुम्ही याचा उपयोग करू शकताय. आता आपण थोडंसं जरा एम एकडे येऊया. 200 MA आणि 50 MA आपण सध्या ऍक्टिव्ह करून घेऊ. आता एम आपण सध्या चार्टवरती ऍक्टिव्ह केलेत. आजची जी क्लोजिंग आहे निफ्टीची, ही क्लोजिंग एक्झॅक्ट त्या 200 MAच्या वरती आहे. काय दिसतोय तो? आजची निफ्टीची क्लोजिंग ही एक्झॅक्ट त्या 200 MAच्या वर घडलेली आहे, म्हणजे जो मार्केटमध्ये स्ट्रॉंग एक रेजिस्टन्सचं काम करतोय, जो की मार्केटचा फिल्टर आहे. अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड याचे फिल्ट्रेशन ज्या इमेद्वारे केलं जातं तो म्हणजे एक फादर ऑफ एम ए म्हणजे एक 200 MA. ह्या 200 MA ना आज तो 200 MA एका प्राइसनं क्लोज केलेला आहे. म्हणजे आजची मार्केटची क्लोजिंग, आजची निफ्टीची क्लोजिंग हे त्या 200 MAच्या वर घडली. याचा अर्थ आता किमतीला वाढण्यासाठी कोणताही अडथळा शिल्लक नाहीये. हे बघा, आज ब्रेकआउट घडला निफ्टीचा, तुम्ही मल्टिपल जर विचार केला ना, जर आज हा आपण ब्रेकआउट घडला असेल समजूया, आज 200 MA ब्रेक केला निफ्टीनं, याचा अर्थ 200 MAचा आज ब्रेकआउट घडला. आता ब्रेकआउट घडल्यानंतर याचा रिटेस्ट सुद्धा होणं खूप गरजेचं आहे. ब्रेकआउट नंतर आपण लगेच बायची एंट्री घेणार नाही. आपण क्लासला शिकलेलो आहे, जर एखाद्या महत्त्वाच्या लेवलचा जर ब्रेकआउट होत असेल तर त्याचा रिटेस्ट होणं गरजेचं आहे, आणि त्या रिटेस्ट नंतरच मला त्या ठिकाणी ट्रेडमध्ये एंट्री घ्यायची आहे. जर उद्या ह्या 200 MAचा ब्रेकआउट होत असेल, म्हणजे आज ब्रेकआउट झाला आणि आता रिटेस्ट कधी होणार आहे, जर प्राइस उद्या वाढली असणार आहे, जर स्ट्रॉंग बाईंग आली, स्ट्रॉंग बाईंग नंतर जेव्हा किंमती खाली येणार आहे का आणि त्या एक्झॅक्टली 200 MAचा सपोर्ट घेणार आहे का, हा त्याचा एक रिटेस्ट सुद्धा आपण समजू शकतो. एक्झॅक्ट त्या रिटेस्टला सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी एक स्ट्रॉंग बायची एंट्री घेऊ शकताय. म्हणजे ब्रेकआउट झाला 200 MAचा, त्या 200 MAचा ब्रेकआउट आणि रिटेस्ट सुद्धा एक्झॅक्ट त्या 200 MAचा जेव्हा घडणार आहे का, इथून मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग अपट्रेंडची रॅली एक बघायला मिळू शकते. आता आपण 200 MA संदर्भात बोललो होतो. आता एक्झॅक्टली 50 MA काय सांगतो बघू. आजची मार्केटची क्लोजिंग आणि 50 MA याचा खूप संदर्भ आहे किंवा संबंध आहे. एक्झॅक्टली 50 MAचा सपोर्ट घेऊनच आज मार्केटमध्ये किंमत काय होते, एक अपट्रेंडमध्ये आहे. का किंमत जेव्हा जेव्हा वाढली प्राइस खाली येते आणि एक्झॅक्ट त्या 50 MAचा सपोर्ट घेते. एक प्राइस वाढते, प्राइस जेव्हा रिट्रेस होते एक्झॅक्ट त्या 50 MAचा सपोर्ट घेते. आता प्राइस वाढली, जर उद्या प्राइस जर खाली येत असेल
आता उद्या ओपनिंग जर गॅपडाऊन झाली, उद्या ओपनिंग गॅपडाऊन होत असेल तर त्या 50 EMA सपोर्ट उद्या मार्केटमध्ये होऊ शकतो. ठीक आहे, ओपनिंग गॅपडाऊन झाली तर त्या 50 EMA सपोर्टला तुम्ही एक स्ट्रॉंग बायची एंट्री घेऊ शकता. कारण EMA सध्या क्रॉसर होत आहे. 13 EMA तो 200 MA आज ब्रेक केलेला आहे. बघू आपण एक करतोय सध्या 13 EMA सध्या तो 200 MA सध्या ब्रेक करतोय आणि 50 EMA सुद्धा त्या ब्रेक करायच्या याच्या एका लेवलमध्ये आलेलं आहे. म्हणजे मार्केटमध्ये उद्या अप ट्रेंडची रॅली येऊ शकते, हे EMA वरून एक लक्षात येतं. कारण उद्या जर त्या प्राइसनं किंवा ती प्राइस जर 200 MA वर सस्टेन राहिली, जर रिटेस्ट त्याचा होत असेल मल्टिपल, जर 13 EMA आणि 50 EMA हे जर 200 MA वरती येत असेल तर मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग अप ट्रेंडची रॅली उद्या बघायला मिळणार आहे. उद्या काय इथनं पुढे एक 2-3 दिवस मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग बाय साईडची रॅली सुद्धा येऊ शकते. उद्याची क्लोजिंग खूप महत्वाची आहे. त्यासाठी जर परवाचं प्रेडिक्शन घ्यायचं असेल तर उद्याची क्लोजिंग खूप महत्वाची असणार आहे. उद्या स्ट्रॉंग बायची रॅली असेल. आता एक्झॅक्टली बायची रॅली म्हणजे किती, तिथं मारुबजी कॅन्डल बनलेली आहे, एक फुल बॉडी कॅन्डल बनते का डोजी बनते, ह्या कॅन्डलवरती आपण परवाचं प्रेडिक्शन एक घेऊ शकतो. आपण सध्या उद्याचं प्रेडिक्शन काढलेलं आहे आणि त्याचा तुम्ही इम्प्लिमेंट करून उद्या मार्केटमध्ये तुम्ही एक ट्रेडची संधी घेऊ शकताय. आता जसं आपण मार्केटमध्ये एक प्रेडिक्शन काढतोय किंवा प्रेडिक्शन आपण देतोय, तसंच लाईव्ह मार्केटमध्ये सकाळी 10 वाजताच्या दरम्यान आपण ह्या MB ट्रेडिंग अकॅडमीच्या ह्या यूट्यूबवरती एक लाईव्ह असतो. तुम्ही या ठिकाणी पण येऊन तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये एक्झॅक्टली मुवमेंट काय होते किंवा बाईंग किंवा सिलिंग झोन कसे ब्रेक होतात, कोण ब्रेक करतात, EMA कसे वर्क करतात, EMAचं एक्झॅक्टली त्या ठिकाणी एक बाईंग किंवा सेलिंग झोनमध्ये एंट्री कशी घेऊ शकतो आपण, याचा पण तुम्ही या ठिकाणी एक अंदाज घेऊ शकताय किंवा तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये बघू शकताय. त्यासाठी तुम्ही मार्केटमध्ये आपलं MB ट्रेडिंग अकॅडमीचं जे चॅनल आहे का ते तुम्ही सबस्क्राईब करा. याचे नोटिफिकेशन आपण जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये लाईव्ह होतो तुम्हाला मार्केटमध्ये एक मिळत राहणार आहे. ठीक आहे, धन्यवाद.